नसते संत महात्म्याला कोणता समाज नसतो महाराज। संत महात्म्याच्या जीवनात एकच ध्येय असतं बाबा की आपल्या काय येणाऱ्या प्रत्येक जीवाचा उद्धार व्हावा महाराज। संत महात्म्याकडे जर भेदभाव असला असता तर महाराज संत भगवान बाबांना महाराज भीमसिंह बाबाला गादीवर बसवलं असतं। त्या संत भगवान बाबाच्या जीवनाचा प्रसंग सांगतोय का। संत भगवान बाबाकडे एक निष्ठावंत वारकरी बाबा यायचा, शेलू बसला निष्ठावंत वारकरी यायचा मोरगावचा। बाबाचं दर्शन घ्यायचा महाराज एकादशीला आणि बाबाची वारी करायचा। बाबा जवळ आला आणि बाबाकडे नारळी सप्ती असायची। बाबांना नारळ द्यायचं आणि नारळ दिलं ज्या गावाला त्या गावाला नारळी सप्ता करायचा। त्या वारकऱ्यानं नारळ घेतलं बाबा आणि नारळ घेऊन महाराज गावाकडे गेला आणि गावात मंदिरावर नारळ लावला। नारळ लावलं पण वारकरी एकदम गरीब होता, मात्र परिस्थिती नव्हती सप्ता करण्याची। नारळ तसंच राहिलं पण योगा असा झाला ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा वैकुंठ गेले महाराज भगवंताशी एकरूप झाले आणि एकरूप झाल्याच्या नंतर बऱ्याच दिवस काळ गेला महाराज। पंचक्रोशीतल्या काही लोकांनी महाराज जमाव घेतला, हे नारळ तर आलेला ह्याचा नारळी सप्ता करावा लागला। नारळी सप्ता करण्यासाठी महाराज भीमसिंह बाबाकडे गेले, भीमसिंह बाबाच्या पाया पडले आणि सांगितलं बाबा आमच्या गावाकडे नारळ आलता, त्या नारळाचा आम्हाला सप्ता करायचा। भीमसिंह बाबा म्हणजे चांगलं कार्य आपण नारळी सप्ता करू महाराज। वाळवंटामध्ये नारळी सप्ता ठेवला महाराज। भीमसिंह बाबा 7 दिवस त्या ठिकाणी उपस्थित राहिले महाराज। 400 काठवटी होत्या किती बाबा 400 काठवटी कशासाठी भाकरी करण्यासाठी। 400 काठवटीत भाकरी व्हायच्या बाबा। त्या 400 काठवटीतल्या भाकरी अख्खा समाज जेवायचा महाराज। 7 दिवस झाले महाराज, पण 7 दिवसामध्ये एक दिवस असा उगवला एके दिवशी गात्याचं भजन झालं बाबा आणि गात्याचं भजन झाल्याच्या नंतर अख्खा समाज जेवला बाबा। समाज जेवला आणि शेवटच्या पंक्तीला भीमसिंह बाबा जेवायला बसायचे। तितक्यात एक कार्यकर्ता आला म्हणला बाबा तिकडून बघा तेव्हा वरच्या डगरीहून 400 माणसं जेवायला। भीमसिंह बाबांना जाग्यावर थांबले आणि म्हणजे त्या लेकराला जेवायला होते बाबा। ते 400 माणसं येतात पण स्वयंपाकाचा पत्ता नाही। जा स्वयंपाक घरात जाऊन बघा। स्वयंपाक घरात जाऊन बघितलं तर महाराज बंदी भाकर नव्हती। काय म्हणते तुमच्याकडे बंदी शाबूत भाकर नव्हती बाबा। सगळे भाकरचे तुकडे A to Z तुकडे पळत आले। एक जण म्हणला बाबा तिथं भाकरी बंद्या नाही सगळे तुकडेच आहेत। भीमसिंह बाबा तडतड उठले की बाबा आणि उठून डायरेक्ट महाराज जिथं पांडुरंगाचा फोटो होता, जिथं ज्ञानोबाराचा फोटो होता, जिथं संत भगवान बाबाचा फोटो होता, तिथे 2 महाराज असे चरण जागेवर झुकवले आणि संत भगवान बाबाच्या पुढे उभा राहिले, डोळे मिटले आणि संत भगवान बाबाला प्रार्थना केली। टपटपा भीमसिंह बाबाच्या डोळ्यातून पाणी गळू लागलं। त्या वाळवंटामध्ये पाणी गळालं। मी म्हणतो ते वाळवंट किती भाग्यवान असेल, ती वाळवंटाची माती म्हणत असेल अधिकार संपन्न भीमसिंह बाबाच्या डोळ्यातले अश्रू माझ्या इथं या वाळवंटावर। भगवान बाबाकडे महाराज हात जोडले, भगवान बाबाला सांगितलं बाबा एवढा जे जयकार हे लेकर करतात आणि तिकडून 400 माणसं जेवायला येतात, आज अन्नाचा कण नाही, काहीतरी तुम्ही करा। महाराज माझ्या अंगावर काटा येते। संत महात्म्याचं चरित्र उच्चारत असताना महाराज संत महात्म्य सामान्य गोष्ट नाही। भीमसिंह बाबांना महाराज हात जोडले आणि काय प्रचिती आली असं काय नाही की संत भगवान बाबाच्या पुढे एक भाकर ठेवलेली होती महाराज। ती भाकर हातात घेतली भीमसिंह बाबांना आणि एका विनेकऱ्याला सांगितलं या भाकरीचा चुरगुळा करा, त्याचा जेवढा स्वयंपाक त्याच्या स्वयंपाकावर टाका। स्वयंपाकावर टाकला महाराज। बंदी भाकर नाही पण असं सगळं महाराजचे गदगा काय म्हणतात त्याला गदगा काला असा काला सगळ्या पंक्तीने वाटायला लागले महाराज। जी एक भाकर माणसाला भेटत होती तिथं सगळ्या माणसाला असा एवढा ढिगाचा काला। 400 माणसं तृप्त झाले महाराज। मला एवढं सांगायचंय ज्या स्वयंपाकघरामध्ये एक भाकर सुद्धा नव्हती बाबा, ज्या स्वयंपाकघरामध्ये एक भाकर सुद्धा नव्हती, अधिकार संपन्न असणाऱ्या साधून भीमसिंह बाबांना संत भगवान बाबाकडे प्रार्थना केली आणि संत भगवान बाबांना अन्नपूर्णेला महाराज आदेश दिला की तेवढ्या 400 माणसाचा कधी स्वयंपाकात महाराज तू आता तिथे अडथळा येऊ देऊ नको। 400 माणसं जेवल्याशिवाय तुझं काम सुरू देऊ नको। एवढी संत महात्म्यात ताकद आहे, म्हणजे जगाचं कल्याण व्हावं, जग तृप्त व्हावं ही संत महात्म्याची आवड आहे। टाळी वाजवा। एवढे संत महात्म्याचे उपकार आहेत महाराज तुमच्या आमच्या। म्हणून संत महात्म्याच्या जीवनाची आवड आहे की जगाचा उद्धार व्हावा, जग सुखी झालं पाहिजे, जग ज्ञानी झालं पाहिजे, ही संत महात्म्याची आवड आहे। तिसरी आवड बघायची ती म्हणजे आपल्याला भगवंताची बाबा।